पुण्यातील पी-एम-पी-एलचा एक गैरप्रकार सध्या उघडकीस आलेला आहे आणि एकंदरीत ज्या ठिकाणी 100 जागा होत्या त्या ठिकाणी मात्र 200 जागा भरण्यात आला आणि प्रत्येक पदाचा मात्र वेगवेगळा एक रेट या ठिकाणी ठरवण्यात आला होता आणि एकंदरीत याच संदर्भात आपल्यासोबत उज्ज्वल केसकर आहेत, माझे नगरसेवक. एकंदरीत सरांनी हा गैरप्रकार समोर आणलेला आहे. सर, एकंदरीत काय सांगाल, काय हा गैरप्रकार आहे आणि कोणकोणत्या पदाचा किती किती असा रेट ठरलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय प्रकार तो पहिल्यांदा? बेसिकली पी-एम-पी-एम-एल मध्ये बढत्या प्रमोशन्स या संदर्भामध्ये खूप मोठा गैरव्यवहार झाला. अनेक कामगारांनी या संदर्भामध्ये आमच्याकडे तक्रारी केल्या आणि तक्रारी केल्यानंतर आम्ही म्हणलो की आम्हाला या संदर्भातली कागदपत्र बघायची आहेत आणि कागदपत्र बघितल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये काही करता येणार नाही. आणि सगळी कागदपत्र जेव्हा आम्ही बघितली तेव्हा असं लक्षात आलं या बढत्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालेला आहे, मुद्दाम केलेला आहे. इंटरनल कंडक्टरचे क्लार्क करण्यासाठी 100 लोकांसाठी इंटरनल त्यांनी नोटीस काढली. नंतर असं लक्षात आलं असेल की खूप जण याच्यामध्ये इच्छुक आहेत. म्हणजे 100 पुरणार नाहीत. आता एखाद्या परिवहन संस्थेला 200 क्लार्कची काय गरज आहे? तारतम्य भाव देखील त्यावेळेचं प्रशासन विसरलं आणि मग 100 साठी आपण प्रयत्न करायचा, म्हणजे 100 साठी सर्क्युलर काढायचं, 200 भरले व त्याच्यावर भागलं नाही. म्हणले एक आणखीन नवीन पद तयार करू, असिस्टंट स्टँड मॅनेजर. आता कुठला स्टँड कुठला आणि कुठला असिस्टंट मॅनेजर, ते एक पोस्ट तयार केली. नंतर त्याच्यावरही त्यांचं भागेना. मग एक पी-आर-ओची नेमणूक केली. त्याला पहिल्यांदी क्लार्क केला, क्लार्क नंतर त्याला डायरेक्ट पी-आर-ओ केला, एकाला विधी अधिकारी केला, असंच केलं. हा सगळा मोठा गैरव्यवहार होण्याचं मागचं कारण, आता काही ऑडिओ क्लिप्स आपणही ऐकल्या असतील. त्या ऑडिओ क्लिप्समध्ये कुणी कुणाला किती पैसे दिले, कुठल्या पदासाठी काय चालला होता रेट, या गोष्टी सांगितल्या. काही जणांनी तर असं सांगितलं, की आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीधन देखील आम्ही गहाण टाकलेलं आहे. आणि काही जणांनी सांगितलं आम्ही बँकातनं कर्ज घेतलं, पतसंस्थेतनं कर्ज घेतलं. कारण का त्यांना अशी अपेक्षा होती, की आपला पगार वाढेल, काही जणांची सर्व्हिस शिल्लक होती. मग लाईफ लाँग टाईम आपल्याला लाईफ बेनिफिट मिळेल. त्यामुळे शॉर्ट टर्म्स विचार केला गेला आणि हे असं होऊ शकत नव्हतं कायदेशीर. आणि हे जे सी-एम-डीनी केलं, त्यांना असा खात्री होती, की आपण परत येणार म्हणून. त्यामुळे हे लोकही निर्धास्त होते, साहेब आल्यावर काय होणार? 3 कमिशनर्स, म्हणजे पुणे महानगरपालिकेचे कमिशनर नवल किशोर, नंतर पिंपरी चिंचवडचे तत्कालीन कमिशनर श्रवण हर्डीकर आणि पी-एम-आर-डी-एचे योगेश म्हसे, या तिघांनी विरोध केला. तरी देखील यांनी आयत्या वेळेला बसेस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आणला. साधारणतः बघा, आपण आता आपल्या घरात कुठलं कार्य असलं तर आपण एस-टी बुक केली, तर एस-टी ₹60-65 मिळते किलोमीटरला. यांचा रेट ₹92 झाला, ₹92. म्हणजे हे पी-एम-पी-एम-एलचं जेवढं रोजचं उत्पन्न आहे ना, हे फक्त आणि फक्त हे कॉन्ट्रॅक्टरला देण्यामध्ये खर्ची पडतंय. आणि संचलनातली पुणे महानगरपालिका 5 तारखेला जेव्हा 32 कोटी का 33 कोटी देते, तेव्हा पगार होतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ, 31 तारखेला देतात, तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार होतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पी-एम-पी-एम-एल चालली आहे, तर ती संस्था वाचवायला पाहिजे होती. पण तारतम्य राहिलं नाही, त्यामुळे खूप गोंधळ घोटाळे झाले. आणि आम्ही ज्या पद्धतीने हा सगळा विषय अभ्यासपूर्ण मांडला, सगळे कागदपत्र, पुरावे दाखवले, तेव्हा आयुक्तांच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी कमिटी करायला तत्कालीन सी-एम-डीना सांगितलं आणि पृथ्वीराज बी-पी, जे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांच्याकडे चार्ज होता. त्यांनी एक 3 सदस्य कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही, पण आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये या सगळ्या बढत्या आणि बदल्या ज्या काही केल्या आहेत, त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, कायद्याला धरून नाही, असा त्यांचा अहवाल आहे. तो अहवाल आम्ही मागतोय. मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायला सांगणार आहोत. आणि यांनी त्यांच्या कालावधीमध्ये जेवढे निर्णय घेतले,
त्या सगळ्या निर्णयाची तपासणी होणं आवश्यक आहे. याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा पुण्याचा नाजूक विषय आहे आणि इतका गंभीर झालेला आहे, की देशाच्या संसदेमध्ये देखील आपचे पंजाबमधनं निवडून आलेले राघव चड्डा संसदेमध्ये पुण्याच्या ट्रॅफिकच्या विषयी बोलतात. म्हणजे देशपातळीवर पुण्याचा ट्रॅफिक कंजेशन, वाहतूक व्यवस्थेचा बोजावारा हा विषय आहे. मला वाटतं, की सन्माननीय मुख्यमंत्री आणि पुण्यातले सर्व नेते, पुण्यामध्ये 2 आमदार, 2 मंत्री आहेत, 1 केंद्रीय मंत्री आहेत. याच्यामध्ये लक्ष घालून हा विषय निश्चित करतील. आम्ही नवीन CMDंची भेट घेऊन उत्पन्न कसं वाढेल, स्रोत काय आहेत, त्याचं एक निवेदन दिलं. तेही आम्ही तुम्हाला शेअर करतो. आणि पुढच्या वर्षभरातला आमचा हा अजेंडा आहे, की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम होईल, चांगली होईल. पुणेकरांना ट्रॅफिकमधनं मुक्तता मिळेल आणि मला वाटतं, की याच्यामध्ये काही अडचण येईल असं वाटत नाही. या संस्थेची क्षमता इतकी आहे, की आपण म्हणजे अतिशयोक्ती वाटेल, पण आपण पुणेकरांना मोफत बस सेवा देऊ शकतो. बरं. सर एकंदरीत आता PMPLचे जे वित्त अधिकारी आहेत, योगेश होले यांचा देखील राजीनामा टपालाने आलेला आहे सर. काय सांगाल त्याबाबत? आणि एखाद्या अधिकाऱ्याचा टपालाने आलेला जो राजीनामा आहे, तो स्वीकारला जातो का? काय सांगाल त्याबद्दल? नवीन CMDना दाखवायला तोंड नसेल म्हणून टपालाने पाठवला असेल. असं करता येत नाही, टपालाने पाठवता येत नाही. त्याला एक पिरियड असतो, 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. पण हे फुले साहेब जे आहेत, ते राज्य सरकारच्या सेवेत होते. राज्य सरकारच्या सेवेतनं डेप्युटेशनवर PMTमध्ये आले आणि त्यांच्या असं लक्ष आलं, की हे इथं चांगलंच पूर्ण आहे. आपण कशाला राज्य सरकारकडे दर 3 वर्षांनी बदलीच्या ठिकाणी जायचं. म्हणून राज्य सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला. तिथं त्यांना जे स्केल मिळालं ते इथं ठराव झाला. त्यांची जाहिरात पण निघालेली नाहीये. बेकायदेशीर ठराव आहे. त्यांना इथं इथं त्यांना 5 वर्ष इथं काम केलं. किती 7 वर्ष झाली इथंच काम करतायत ते. आणि आता जेव्हा लक्षात आलं, की नवीन CMD आले तर याची चौकशीच आहे. मग आता म्हणले राजीनामा देऊन टाकू टपालाने. तर एकंदरीत 18 ते 19 वर्षामध्ये 22 CMD झालेली आहेत. काय वाटतं याबाबत? कारण एकही व्यक्ती इथे टिकत नाहीये 1 वर्षाच्या वरती. नाही म्हणजे टिकत नाहीये म्हणजे बदली केली की जातीये. हां. राज्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये गंभीर राहिलं पाहिजे. बदली होता कामा नये. आता आव्हाड साहेबांची 3 वर्ष बदली करू नये अशी विनंती आम्ही करणार आहोत. कारण का धोरणामध्ये रचनेमध्ये जर सातत्य असेल, तर ही संस्था चांगली म्हणजे श्रीकर परदेशी साहेब जे आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये प्रधान सचिव आहेत, त्यांच्या काळामध्ये ही PMPML प्रॉफिटमध्ये होती हो. आज 700 कोटी संचलन लॉस 700 कोटी. हे पुणे, पिंपरी चिंचवड नागरिकांच्या खिशातनं जात आहेत. 700 कोटी कशाला म्हणतात? मग फुकट करून टाका ना, म्हणजे लोक टू व्हीलर वापरणंच बंद करून टाकतील. तर शेवटचा प्रश्न, या प्रकरणामध्ये आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही या अहवालाचा मागणी करतोय. हा अहवाल मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर हायकोर्टात जाणार. हायकोर्टाकडनं हा अहवाल खुला करणार आणि सन्माननीय काय देवरे, पंकज देवरे साहेब यांनी चार्ज घेतला आणि परत नाही आले. त्या कालावधीमध्ये जेवढे निर्णय झाले, त्या सगळ्या निर्णयाची एक श्वेतपत्रिका काढा. त्याच्यामध्ये संस्थेचं कसं नुकसान झालं आहे, हे आपल्याला एकदा कळू देत. कुठल्या गोष्टी बेकायदेशीर झाल्यात तेही कळू देत. जर त्यांनी श्वेतपत्रिका काढली नाही, तर त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णय आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागू आणि 3 महिन्यामध्ये आम्ही आमची श्वेतपत्रिका काढू. अगदी. तर पंकज देवरे यांच्या काळातील जे काही निर्णय घेतलेत, त्याची श्वेतपत्रिका नक्कीच काढली पाहिजे एकंदरीत. आणि जर ती श्वेतपत्रिका जर काढली नाही, तर आम्ही RTI मार्फत ती जी श्वेतपत्रिका आहे ते देखील आम्ही घेऊ, असा देखील इशारा यावेळी उज्ज्वल केसकर यांनी दिलेला आहे. आणि या पाठीमागे आमची नेहमी अशी भूमिका असणार आहे, की नेमकं यामध्ये अजून प्रकरण कुठपर्यंत हे गेलेलं आहे हे देखील आम्ही तपासू, असा देखील इशारा यावेळी त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.